नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र 1 फायनान्शियल सिस्टम्स पेपर 1 या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न पाहणार आहोत. तर चला बघूया पहिला प्रश्न काय. ह्या सेशनमध्ये मी दुसऱ्या धड्यातनं म्हणजे चॅप्टर 2 मधनं प्रश्न देत आहे. तर पहिला प्रश्न आहे, 1 एप्रिल टिंबटिंब रोजी भारतीय रिझर्व्ह बँकची स्थापना झाली. 1 एप्रिल 1930, 1 एप्रिल 1935, 1 एप्रिल 1940 आणि 1 एप्रिल 1947 हे आपल्याकडे पर्याय आहेत. आणि इथे जर आपण पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935 साली झाली होती, म्हणून ऑप्शन बी 1935 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे. टिंबटिंब वर्षी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते. नॅशनलायझेशन ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे कधी झालं होतं? आपल्याकडे पर्याय आहेत 1 जानेवारी 1947, दुसरा पर्याय आहे 1 जानेवारी 1949, तिसरा पर्याय आहे 1 जानेवारी 1948, चौथा पर्याय आहे 1 जानेवारी 1991. जर आपण इथे पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935ला झाली आणि त्याचं राष्ट्रीयकरण किंवा नॅशनलायझेशन हे 1 जानेवारी 1949ला झालं, म्हणून ऑप्शन बी 1 जानेवारी 1949 हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या प्रश्नाकडे. 1955च्या SBI कायद्यानुसार 1955च्या SBI कायद्यानुसार टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. पहिला पर्याय आहे इम्पेरियल बँक ऑफ इंडिया, दुसरा आहे ब्रिटिश बँक, तिसरा आहे व्यापारी बँक, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर आपण इथे पाहिलं SBIची हिस्ट्री किंवा इतिहास तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कसं इम्पेरियल बँक, ज्या 3 प्रेसिडेन्सी बँक्स होत्या, बँक ऑफ बॉम्बे, कोलकाता आणि मद्रास, त्यांचं एक आपण बोलतो ॲमलगमेशन केलं आणि इम्पेरियल बँक ऑफ इंडिया बनवली होती. आणि 1955च्या SBI ॲक्ट ह्या कायद्यानुसार इम्पेरियल बँक ऑफ इंडिया हिला टर्न करून स्टेट बँक ऑफ इंडिया केली होती, म्हणून 1955चा जो कायदा होता SBI कायदा त्याच्या अंतर्गत इम्पेरियल बँक ऑफ इंडिया याचे राष्ट्रीयकरण झाले होते, म्हणून ऑप्शन ए शाही बँक किंवा इम्पेरियल बँक ऑफ इंडिया हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, जुलै 1969मध्ये भारतात टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण झाले. 1969मध्ये किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं होतं? पर्याय आहेत A 14, B 15, C 16 आणि D 17. जर इथे आपण पाहिलं तर 14 बँकेचं राष्ट्रीयकरण हे 1969मध्ये झालं होतं, म्हणून ऑप्शन A 14 हे बरोबर उत्तर आहे. आपण इथे जर पाहिलं तर दुसऱ्यांदा सुद्धा राष्ट्रीयकरण झालं होतं आणि जो 5वा प्रश्न आहे तो त्याच्या संदर्भात आहे. 15 एप्रिल 1980 रोजी टिंबटिंब बँकेचे राष्ट्रीयकरण झाले होते. तर 6, 7, 8 आणि 9 हे असे आपल्याकडे पर्याय आहेत. जर आपण पाहिलं तर 1969मध्ये 14 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं आणि 1980ला 6 बँकेचं राष्ट्रीयकरण झालं होतं, म्हणून ऑप्शन ए 6 हे बरोबर उत्तर आहे. याचा अर्थ आहे 15 एप्रिल 1980 रोजी 6 बँकेचं राष्ट्रीयकरण झाले होते. त्याच्यानंतर वळूया आपण 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आहे, एप्रिल 2019मध्ये विजया बँक आणि देना बँक या 2 बँकेचं टिंबटिंबमध्ये विलीन झाल्या होत्या, ज्याचं ॲमलगमेशन झालं होतं. तर ते कुठली बँक आहे? ए आहे SBI, बी ऑप्शन आहे ICICI बँक, सी ऑप्शन आहे बँक ऑफ बरोडा, डी आहे नन ऑफ दी अबव. जर इथे आपण पाहिलं तर एप्रिल 2019मध्ये विजया बँक आणि देना बँक यांना बँक ऑफ बरोडामध्ये विलीन करण्यात आलेलं आहे, म्हणून ऑप्शन सी बँक ऑफ बरोडा हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे, ज्या बँकेचे 1969 आणि 1980मध्ये राष्ट्रीयकरण झाले नव्हते त्यांना भारतात टिंबटिंब असे म्हणतात. ज्या बँकेचे राष्ट्रीयकरण झाले नव्हते 1969 किंवा 1980मध्ये अशा बँकेला भारतामध्ये काय म्हणले जाते? जुन्या खाजगी क्षेत्रातील बँका, नवीन खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आणि नन ऑफ दी अबव किंवा वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर ज्या ज्या बँका 1969 किंवा 1980मध्ये राष्ट्रीयकरणाच्या मध्ये भाग घेतला नाही किंवा त्यांचं राष्ट्रीयकरण झालं नाही अशा बँकांना आपण ओल्ड प्रायव्हेट सेक्टर बँक्स किंवा जुन्या खाजगी क्षेत्रातील बँका असे म्हणतो, म्हणून ऑप्शन ए जुन्या खाजगी क्षेत्रातील बँका हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, 1991च्या सुधारणांनंतर अस्तित्वात आलेल्या बँकांना टिंबटिंब असे म्हणतात, म्हणजे ज्याला आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी रिफॉर्म्स म्हणतो.
किंवा लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन पॉलिसी म्हणतो, त्या पॉलिसीच्या नंतर अस्तित्वात आलेल्या बँकांना टिंबटिंब असे म्हणतात. आणि आपल्याकडे पर्याय आहे जुन्या खाजगी क्षेत्रातील बँका, नवीन खाजगी क्षेत्रातील बँका, परदेशी बँका आणि वरीलपैकी काही नाही. जर आपण इथे पाहिलं तर ज्या बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 आणि 1980मध्ये नव्हतं झालं त्यांना जुन्या खाजगी क्षेत्रातील बँका बोललं जातं. पण ज्या बँका ह्या 1991च्या सुधारणेनंतर अस्तित्वात आल्या त्यांना नवीन खाजगी क्षेत्रातील बँका किंवा न्यू प्रायव्हेट सेक्टर बँक्स असे म्हणलं जातं. म्हणून ऑप्शन बी नवीन खाजगी क्षेत्रातील बँका हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँका टिंबटिंबकडे कर्ज सेवा देण्यासाठी उपस्थित किंवा स्थापित करण्यात आल्या. प्रादेशिक ग्रामीण बँका रिजनल रुरल बँक्स टिंबटिंबकडे कर्ज सेवा देण्यासाठी स्थापित करण्यात आल्या. सेवा आणि शहरी क्षेत्र पहिला पर्याय, दुसरा पर्याय कृषी व ग्रामीण क्षेत्र, तिसरा आहे उद्योग आणि शहरी क्षेत्र, चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर प्रादेशिक ग्रामीण बँकांची आपण संरचना पाहिली तर प्रादेशिक ग्रामीण बँकांना कृषी व ग्रामीण क्षेत्राकडे कर्ज सेवा देण्यासाठी स्थापित करण्यात आलं होतं. म्हणून ऑप्शन बी कृषी व ग्रामीण क्षेत्र हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे टिंबटिंब भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकेचा सर्वात मोठा भागधारक आहे. जर आपण पाहिलं रिजनल रुरल बँक्स तर त्याच्यामध्ये काही भागीदार असतात आणि त्याच्यामध्ये भागीदार आहे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजक बँका असतात. तर इथे आपल्याला विचारलेलं आहे की सर्वात मोठा भागधारक कोण आहे भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांचा. तर आपण पाहूया आपल्याकडे पर्याय काय आहे. पहिला पर्याय आहे केंद्र सरकार, दुसरा आहे राज्य सरकार, तिसरा आहे प्रायोजक बँका किंवा स्पॉन्सर बँक्स असं आपण त्याला म्हणतो आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. जर आपण इथे पाहिलं भारतातील ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत त्यांचे भागधारक हे 3 असतात, म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रायोजक बँका. त्यातलं सगळ्यात जास्त शेअर जो आहे भागधारक आहे तो केंद्र सरकारचा आहे 50%. त्याच्यानंतरनं प्रायोजक बँकांकडे 35% आणि उर्वरित जे 15% राहतात ते राज्य सरकारकडे असतात. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केंद्र सरकार भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांचा सर्वात मोठा भागधारक आहे. ऑप्शन ए 50% आहे त्याचं, तिथे मी लिहिलेलं आहे पुढे, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल ते. त्याच्यानंतर आपण आता 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँक कोणती बँक प्रादेशिक ग्रामीण बँकांना कोणती बँक प्रायोजित करू शकते. स्पॉन्सर बँक ही कुठल्या प्रकारची असू शकते. जर आपण इथे पाहिलं तर आपल्याकडे पर्याय आहे व्यापारी बँका, त्यानंतर आहे सहकारी बँका, त्यानंतरनं राज्य सरकार आणि वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे व्यापारी बँका. तर व्यापारी किंवा कमर्शियल बँक ज्याला म्हणतो आपण, कुठलीही कमर्शियल बँक ही प्रादेशिक ग्रामीण बँक यांना प्रायोजित करू शकते किंवा स्पॉन्सर बनवू शकते. म्हणून व्यापारी बँका किंवा कमर्शियल बँकिंग हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँकेच्या अध्यक्षांची नियुक्ती टिंबटिंब कालावधीसाठी केली जाते. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अध्यक्षाची नियुक्ती टिंबटिंब कालावधीसाठी केली जाते. जर आपण इथे पाहिलं तर 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष आणि वरीलपैकी काही नाही असे आपल्याकडे पर्याय आहेत. जर इथे पाहिलं तर प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अध्यक्षांची नियुक्ती ही 5 वर्षाच्या कालावधीसाठी होते. म्हणून पर्याय पहिला हा बरोबर उत्तर आहे आपलं. त्यामुळे ऑप्शन ए 5 इयर्स हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अध्यक्षांची नेमणूक बँक प्रायोजित करण्याच्या शिफारशीवरती टिंबटिंबने केली आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अध्यक्षाची नेमणूक बँक प्रायोजित करणाऱ्याच्या शिफारशीवर टिंबटिंबनी केली आहे. आपल्याकडे पर्याय आहे भारत सरकार, संचालक मंडळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि वरीलपैकी सर्व. जर इथे आपण पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारत सरकार. हे भारत सरकारने प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अध्यक्षांची नेमणूक ही प्रायोजकांनी किंवा स्पॉन्सर्सच्या शिफारशीवरती, म्हणजे स्पॉन्सर तो शिफारिश करणार आणि त्याच्यानंतरनं भारत सरकार त्यांची नेमणूक करणार, अशा पद्धतीचं इथे नेमणूक केली जाते बँकेच्या अध्यक्षांची. त्याच्यानंतर आपण येऊया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे
खालीलपैकी कोणती समस्या भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांशी संबंधित आहे अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आणि समस्येच्या स्वरूपातला प्रश्न आहे हा. तर हॅपहॅझार्ड ब्रांच एक्सपान्शन हा पहिला ऑप्शन आहे, किंवा शाखा विस्तार हा घाई गडबडीमध्ये झालेला असतो. दुसरा ऑप्शन आहे आपल्याकडे कठोर निष्कर्ष, ज्याला आपण ऑप्शन बी म्हणतो. ऑप्शन सी आहे प्रादेशिक असंतुलन किंवा रिजनल इम्बॅलन्स, ज्याला आपण म्हणतो. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर खालीलपैकी कोणती समस्या भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांशी संबंधित आहे, तर या तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे जे ब्रांच एक्सपान्शन किंवा शाखा विस्तार झाला तो घाई गडबडीत झाला, त्याच्यानंतरनं कठोर निकष लावले गेले, त्याच्यानंतरनं प्रादेशिक असंतुलन किंवा रिजनल इम्बॅलन्सही आपल्याला दिसून येतो. काही डिस्ट्रिक्ट्समध्ये किंवा काही जिल्ह्यांमध्ये जास्त दिसून येतात, काही जिल्ह्यांमध्ये दिसूनच येत नाहीत, किंवा काही राज्यांमध्ये जास्त दिसून येतात, काही राज्यांमध्ये दिसूनच येत नाहीत प्रादेशिक ग्रामीण बँका. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे टिंबटिंब भारतातील प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरले जाणारे उपाय आहेत. समस्या सोडवण्यासाठी वापरले जाणारे उपाय आहेत. तर पहिला प्रश्न आहे व्यावसायिक बँकांमध्ये विलिनीकरण करणे. दुसरा आहे सुव्यवस्थित भरती प्रक्रिया. तिसरा आहे योग्य शाखा विस्तार पॉलिसी. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. जर आपण इथे पाहिलं तर वरती आपल्याला शाखा विस्तार करणे हा एक प्रॉब्लेम दिसला होता. त्यानंतर भरती प्रक्रिया इथे बरोबर नसते असं हा एक प्रॉब्लेम आहे. तर ती सुव्यवस्थित करणे हे एक आपल्याला उपाय दिसून येतो, किंवा ह्या समस्या सोडवण्यासाठी वापरले जाणारे उपायांमध्ये ह्याचा समावेश असू शकतो. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व, म्हणजेच व्यावसायिक बँकेमधील विलिनीकरण करणे, त्याच्यानंतरनं सुव्यवस्थित भरती प्रक्रिया असणे आणि योग्य शाखा विस्तारण पॉलिसी तयार करणे हे तिन्ही ह्या प्रश्नाच्या संदर्भात बरोबर आहेत. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर नवळ्या आपण 16व्या प्रश्नाकडे. 16वा प्रश्न आहे पहिली सहकारी चळवळ टिंबटिंबमध्ये सुरू झाली, कुठल्या देशामध्ये सुरू झाली अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहेत अमेरिका, युरोप, चीन आणि भारत. तर सगळ्यात पहिली ही सहकारी चळवळ ही युरोपमध्ये सुरू झाली होती, म्हणून ऑप्शन बी युरोप हे बरोबर उत्तर आहे या प्रश्नाचं. त्याच्यानंतर नवळ्या आपण 17व्या प्रश्नाकडे. प्रथम दस्तऐवजीकृत ग्राहक सहकारी संस्था टिंबटिंबमध्ये स्थापन झाली, कुठल्या साली ही स्थापन झाली होती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आणि आपल्याकडे पर्याय आहेत 1759, 1759, त्यानंतरनं 1769, 1779 आणि 1789. जर आपण पाहिलं तर हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, पाठ करावाच लागेल आपल्याला. तर प्रथम दस्तावेजीकृत ग्राहक सहकारी संस्था 1769 1769 मध्ये स्थापन झाली होती. म्हणून ऑप्शन बी 1769 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण 18व्या प्रश्नाकडे. सहकारी पतसंस्था कायदा भारतात टिंबटिंब वर्षी पार पाडला. सहकारी पतसंस्था कायदा भारतात टिंबटिंब वर्षी पार पडला. आपल्याकडे पर्याय आहेत 1901, दुसरा आहे 1902, तिसरा 1903 आणि चौथा आहे 1904. परत फॅक्च्युअल प्रश्न आहे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे 1904 मध्ये. सहकारी पतसंस्था कायदा भारतात 1904 वर्षी पार पाडला गेला, म्हणून ऑप्शन डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया आता 19व्या प्रश्नाकडे. 19वा प्रश्न आहे भारतीय संदर्भात ऑक्टोबर 1904 मध्ये प्रथम शहरी पतसंस्था नोंदणीकृत कोठे झाली होती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहे कांजीपुरम, सेलम, कच्छ आणि वरीलपैकी काही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारतातील पहिली जी आपण पहिली शहरी पतसंस्था ज्याला म्हणतो ती कांजीपुरममध्ये नोंदणीकृत झालेली आहे, म्हणून ऑप्शन ए हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 20व्या प्रश्नाकडे. खालीलपैकी कोणती गोष्ट भारतातील सहकारी बँकेमध्ये वृक्षस्तरीय यंत्रणेचा भाग नाही.
इथे आपल्याला थेट प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती गोष्ट भारतातील सहकारी बँकिंगमध्ये वृक्षस्तरीय यंत्रणेचा भाग नाही. पहिला आपल्याकडे पर्याय आहे प्राथमिक कृषी पतसंस्था, ज्याला प्रायमरी ॲग्रिकल्चरल क्रेडिट सोसायटी आपण म्हणतो. दुसरा आहे केंद्रीय सहकारी बँक किंवा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक ज्याला म्हणतो. त्याच्यानंतर आहे राज्य सहकारी बँक किंवा स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असं ज्याला म्हणतो. आणि चौथा आहे लघु वित्त बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक. तर इथे आपण जर इथे आपण वृक्षस्तरीय यंत्रणा जर पाहिली सहकारी बँकेची, तर आपल्याला पहिल्या तिन्ही गोष्टी दिसून येतात, चौथी गोष्ट दिसून येत नाही. म्हणून इथे विचारलं आहे कुठला भाग नाही आहे, तर लघु वित्त बँक किंवा स्मॉल फायनान्स बँक हा भारतातील सहकारी बँकिंगमध्ये वृक्षस्तरीय यंत्रणेचा भाग नाही आहे. म्हणून ऑप्शन डी लघु वित्त बँक हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 21व्या प्रश्नाकडे. 21वा प्रश्न आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत सर्वोच्च व्यवस्थापन अधिकारी कोण आहे? सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत सर्वोच्च व्यवस्थापन अधिकारी कोण आहे? पहिला पर्याय आहे अध्यक्ष, त्यानंतर आहे उपव्यवस्थापक, त्याच्यानंतर आहे RBIचे गव्हर्नर आणि शेवटचा पर्याय आहे वरीलपैकी काही नाही. जर इथे आपण पाहिलं तर सार्वजनिक बँकेमध्ये अध्यक्ष हे सर्वोच्च व्यवस्थापन अधिकारी असे असतात. म्हणून ऑप्शन ए अध्यक्ष हे बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर वळूया आपण 22व्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे या सेशनमधला. खाजगी क्षेत्रातील बँकेच्या संघटनेच्या संरचनेत टिंबटिंब हा सर्वोच्च अधिकार आहे किंवा अधिकारी आहे. बँकेची सामान्य संस्था किंवा जनरल बॉडी ऑफ द बँक. दुसरा पर्याय आहे व्यवस्थापक. तिसरा पर्याय आहे प्रादेशिक अधिकारी किंवा रिजनल ऑफिसर. चौथा आहे वरीलपैकी काही नाही. तर खाजगी क्षेत्रातील बँकेच्या संघटनेच्या संरचनेत बँकेची जी सामान्य संस्था किंवा जनरल बॉडी आहे ही सर्वोच्च अधिकार, त्यांच्याकडे सर्वोच्च अधिकार आहे. म्हणून ऑप्शन ए बँकेची सामान्य संस्था हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर आपण या सेशनमध्ये 22 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आता नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूयात. धन्यवाद.